नमस्कार. आज मृत्युंजय अमावस्या, फाल्गुन अमावस्या, धर्मवीर चतुर्थी, संभाजी महाराजांचा बलिदान दिन. त्यानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पंढरपूर विभागाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन गेली 7 वर्ष पंढरपूरमध्ये होत असतं. दरवर्षी मोठ्या संख्येनं या रक्तदान शिबिरामध्ये शिवभक्त, शिवप्रेमी, धारकरी बांधव, वारकरी, पंढरपूरकर सहभागी होत असतात आणि रक्तदान करत असतात. दरवर्षी हा रक्तदान शिबिराचं आयोजन श्री शिवप्रतिष्ठान पंढरपूर विभागाच्या वतीनं होत असतं आणि आपण आवर्जून या सगळ्या रक्तदात्यांना ग्रंथ भेट देत असतो. यावर्षी रणझुंजार, धर्मवीर संभाजी महाराज हा महाराजांचा ग्रंथ रणझुंजार हा प्रत्येक रक्तदात्याला आपण भेट देतो आहे. दरवर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं विविध उपक्रम केले जातात. त्यामध्ये दुर्गामाता दौड नवरात्रामध्ये केली जाते. त्याचबरोबर आत्ता फाल्गुन प्रतिपदा, फाल्गुन अमावस्या, धर्मवीर चतुर्थी, संभाजी महाराज बलिदान मास शिवप्रतिष्ठानच्या वतीनं पाळला जातो. दररोज नित्य आदरांजली संभाजी महाराजांना होते. त्याचबरोबर गडकोट मोहिमेचं आयोजन या ठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येत असतं. श्री शिवपुण्यतिथीचा कार्यक्रम होत असतो. शिवजयंतीचा कार्यक्रम होत असतो. मासिक शिवचरित्र पारायणाचा कार्यक्रम शिवप्रतिष्ठानच्या वतीनं होत असतो. विविध सामाजिक उपक्रम शिवप्रतिष्ठानच्या वतीनं होत असतात. आज संध्याकाळी संभाजी महाराज चौकामधून धर्मवीर चतुर्थी संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी मुकपद यात्रा काढण्यात येणार आहे. वडूवरनं संभाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे, तिथून धर्मवीर ज्वाला आणली जाते. त्या ज्वालेच्या रूपानं धर्मवीर चतुर्थी संभाजी महाराज आपल्यामध्ये उपस्थित असतात आणि त्यांना घेऊन धर्मवीर चतुर्थी संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी प्रदक्षिणा मार्गावरनं मुकपद यात्रा मार्गस्थ होणार आहे. जास्तीत जास्त शिवभक्तांनी, शिवप्रेमींनी, पंढरपूरवासियांनी या मुकपद यात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे. रक्तदान चालू आहे. आत्ता 125च्या आसपास रक्तदान झालेलं आहे. अजून रक्तदान पुढं चालूच आहे. 5 पर्यंत रक्तदान चालू राहणार आहे.